महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली। मनसेच्या वतीनंही संजय राऊतांचं स्वागत करण्यात आलं। त्यामुळे दोन्ही ठाकरे भविष्यात एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। मनसेनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात संजय राऊतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। संजय राऊतांनी प्रदर्शनातल्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली। यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडेही उपस्थित होते। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात संजय राऊत येणार याची कल्पना संदीप देशपांडेंनी राज ठाकरेंना दिली होती। तुम्हाला काय वाटतं, समजा संजय राऊत आहेत, जर राज ठाकरे असते तर आणखी आकर्षक झाला असता हा त्यांचा पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम? नाही, खरं राज ठाकरेंना काही कल्पना आहे का की संजय राऊत इथे आलेले? तुम्ही काही कल्पना दिली आहे का? हो, मी बोललोय, त्यांच्या कानावर घातलंय। त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, ते म्हणाले त्यांना सगळं दाखव, तर त्याप्रमाणे दाखवतोय त्यांना। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना ईव्हीएम नावाचं पुस्तकही भेट दिलंय। ईव्हीएम मतदानाला मनसेनं याआधीच विरोध केला होता। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनंही ईव्हीएमवर आक्षेप घेतले होते। त्यामुळे देशपांडेंनी राऊतांना भेट दिलेल्या या पुस्तकामुळे चर्चांना उधाण आलंय। पुस्तकाचे भेट दिला, ईव्हीएम पुस्तक भेट दिलंय, त्याच्या भावना येतात। या संदीप देशपांडेंनी मला हे पुस्तक दिलेलं आहे। ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे। मला वाटतं ईव्हीएम वर बरीच सध्या चर्चा होते। मीही वाचलेलं नाही पुस्तक, मला जस्ट ते बघितलं, म्हटलं त्यांनी वाचावं, आपणही वाचू, काय नेमकं आहे बघू वाचून त्या पुस्तकात। संजय राऊत मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात पोहोचल्यानं दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। या चर्चांवर संजय राऊत काय म्हणाले तेही पहा। कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळतात, पण एक मराठी भाषा या निमित्तानं दोन पक्ष एकत्र काही होऊ शकतं का पुढच्या काळात? एक नवा मी पुस्तक लिहितोय। ते म्हणाले मी पुस्तक लिहितो। आता ते काय स्क्रिप्ट लिहितात मला माहित नाही, बघू स्क्रिप्ट वाचल्यावर कळेल। एकत्र येतील। धन्यवाद। गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 3 वेळा भेटी झाल्यात। 15 डिसेंबरला मुंबईतल्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकरच्या लग्नात या दोघांनीही हजेरी लावली होती। त्यानंतर 22 डिसेंबरला जयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही ठाकरे एकत्र आले। 23 फेब्रुवारीला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरीमध्ये दोन्ही ठाकरेंची भेट झाली होती। आता संजय राऊतांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाची स्तुतीही केली आहे। अशा प्रकारच्या उपक्रमामुळे प्रकाशन व्यवसायाला, मराठी लेखकांना नक्कीच चांगले दिवस येतील। मी स्वतः जिथे अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन असतं तिथे आवर्जून भेट देतो आणि खूप सुंदर आहे। मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो। मराठी भाषा ही आमच्या कुठल्याही आरोपांपेक्षा, आमच्या कुठल्याही मतभेदापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही सगळ्यांपेक्षा मोठी आहे। आणि मला असं वाटतं की एवढं मोठं प्रदर्शन प्रथमच मुंबईत होतं। 105 मराठी प्रकाशक एका जागी जमलेत, तर ही प्रत्येक ज्यांचं वाचनावर प्रेम आहे त्या सगळ्यांसाठी पर्वणी आहे। आणि राऊत साहेबांचं सुद्धा वाचनावर प्रेम आहे, त्यामुळे ते भेट द्यायला आले। आणि आम्ही नेहमीच आपल्याला जी शिकवण आहे, मराठी संस्कृती आहे, अतिथी देवो भव, स्वागत केलं त्यांचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत फारसं सख्य नाहीये। दोन्ही पक्ष एकमेकांवर नेहमीच आग पखड करत असतात। पण गेल्या काही दिवसात दोन्ही ठाकरेंच्या झालेल्या भेटी आणि संजय राऊतांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला दिलेली भेट यामुळे दोन्ही ठाकरेंमधला विसंवाद कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।